अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। सुरू करायचं हो. आणि साहेब बरं पत्रकार परिषदेला मेघनाताई उपस्थित आहेत, राजेशजी विटेकर आहेत, रत्नाकरजी गुट्टे आहेत, माजी मंत्री वरपुडकर साहेब देखील उपस्थित आहेत, आमचे संतोष बांगर साहेब पोस्ट आहेत, आमचे संपर्क प्रमुख आनंदजी जाधव आहेत आणि आमचे उमेदवार देखील सईदभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि जी काही मतमतांतरं कालपर्यंत होती त्याच्यामध्ये देखील काही शंका कुशंका घेतल्या जात होत्या आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज मी परभणीमध्ये आलो आहे. माझी आता विटेकर साहेबांची गुट्टे साहेबांची चर्चा झालेली आहे. जे फॉर्म भरले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं गैरसमजातनं, ते देखील मागे घेण्याच्या संदर्भामधला निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये झाला आहे. त्याच्यासाठी स्वतः गुट्टे साहेब आणि विटेकर साहेब पुढाकार घेऊन आता ती प्रोसिजर पूर्ण करतील. परंतु हे करत असताना माननीय सुनेत्रा बहिणींनी देखील राजेशजींशी चर्चा केली, जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि याचा सगळ्याचा परिपाक असा आहे की आता जे फॉर्म आहेत आता विड्रॉ होतील. आता विड्रॉ झाल्यानंतर युबीटीचा एक फॉर्म राहील, अजून एक अपक्ष फॉर्म राहील. या संदर्भात काय निर्णय घ्यायचं, कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची याची स्ट्रॅटेजी देखील आता आम्ही सगळ्यांनी बसून फायनल केलेली आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची व्यूहरचना म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, ही आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र ठरवली आणि आपल्या मनामध्ये जी काही शंका होती की असे सगळे एकत्र बसणार की नाही बसणार, आज सगळे एकत्र येऊन आमचे जे सईदभाई आहेत त्यांच्या विजयाचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि उद्यापासून ही सगळी मंडळी एकत्र कामाला लागतील आणि फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येईल. नाही, ठीक आहे ना, अजून 3 वाजेपर्यंत वेळ आहे. 3 वाजेपर्यंत काही गोष्टी क्लिअर होतील. त्या सगळ्या गोष्टींवर आपण 3 वाजल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. नाही, राहुल गांधींचं म्हणणं आहे की देशावर संकट आहे. ते कुठं देशात बोललेत की बाहेर जाऊन बोललेत? कारण ते शक्यतो देशाची बदनामी बाहेर जाऊन जास्त करतात. त्यामुळे राहुल गांधींच्या म्हणण्याला किती महत्त्व आहे देशामध्ये हे निवडणुकांमधनं तुम्ही बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असेल की देशभरात जी काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या तिथे पूर्णतः एनडीएचं सरकार आलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास व्यक्त केलेला आहे, अमित भाईंवर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सांगण्याला किती महत्त्व आहे याची मला कल्पना नाही, पण त्यांचं कोण ऐकत नाही हे अनेक निवडणुकांमधनं भारतातल्या बंधू भगिनींनी दाखवून दिलेलं आहे. गुलाबराव पाटील साहेब काय बोलले मला माहित नाही. ते बोललेलं ते मी बघतो, व्हिडिओ बघतो आणि त्याच्यानंतर सांगतो. परभणीतल्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी केलेला आहे. मी सांगितलं, परभणीच्या बाबतीमध्ये गैरसमजातनं जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फॉर्म भरलेला होता त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या ज्या आहेत, अध्यक्ष आहेत, सुनेत्रा वहिनींनी देखील राजेशजींची चर्चा केली, गुट्टे साहेबांची चर्चा केली. माझ्यासमोर तटकरे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची देखील चर्चा झालेली आहे. आता देखील माझी थोड्या वेळापूर्वी तटकरे साहेबांची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं महायुती म्हणून आम्ही एकसंघ राहण्याचा निर्णय जो नेत्यांना अपेक्षित आहे तो आम्ही घेतलेला आहे. म्हणूनच आम्ही सगळे तुम्हाला इथे दिसतोय
आणि आता 11 वाजता फॉर्म मागे घ्यायची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता ही पत्रकार परिषद संपली की दोघे जाऊन तो फॉर्म मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. बंडखोर उमेदवारांसोबत आपलं काही बोलणं झालं आहे, त्यांना भेटणार आहात? नाही, आवश्यकता भासली तर भेटेन ना मी. पण आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची जबाबदारी जर विटेकर साहेबांनी घेतलेली आहे तर मला काय त्यांच्याशी बोलायची आवश्यकता नाही. माझं विटेकर साहेबांची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराबद्दल बोललं जाते, परंतु भाजपकडून एक उमेदवारी अर्ज आहे. नाही, भारतीय जनता पार्टीकडनं जरी उमेदवारी अर्ज असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या इथे बसलेल्या आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, ते तर जबाबदारी घेतील. दोन्ही आमदारांची नाराजी दूर झाली. नाराजी नव्हतीच. कोणाची होती? भाजप घटक पक्षांना कोकणातील माझ्या काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला असं महेंद्र दळवे म्हणाले. नाव न घेता महेंद्र दळवे यांची तुमच्या काय? जाऊ देव, माझ्यावर टीका कोण काय करता. आता कोकणातला विषय परभणीत कुठं, तिकडे जाईन मी किंवा तिकडे कोकणात बघेन माझ्यावर नाराज कोण असेल तर माझ्यावर का नाराजी आहे, कशासाठी नाराजी आहे ते बघेन ना मी. भाजप घटक पक्षांना संपवते असं अब्दुल सत्तार म्हणाले. 4 दिवसापूर्वीची ही चर्चा होती. त्याच्यानंतर अब्दुल सत्तार साहेबांची देखील भेट झालेली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की परभणीच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो सांगण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. बाकीच्या सगळ्या विषयांवर आपण 3 वाजल्यानंतर बोलू. भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांची 11:30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती मिळते शहरातल्या. काय ते भाजपचे जे नगरसेवक आहेत बंडखोर उमेदवार बैठक घेणार आहेत. नाही, याच्यामध्ये मी तेच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल, या संदर्भामध्ये एकसंघपणानं पुढे जायचा ज्यावेळी निर्णय होतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कालपर्यंतच्या होत्या. आज त्याच्यामध्ये प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. म्हणूनच सगळे आम्ही एकत्र बसलेलो आहोत. आता बांगरसाहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची रणनीती आणि एकसंघपणा आमच्या सगळ्यांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची जर बैठक असेल तर ती महायुतीच्या दृष्टीनं सकारात्मकच होईल. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्यासाठी मेघनाताई इथं आहेत आणि वरपुडकर साहेब देखील इथं आहेत. जळगावमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळाला. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे सहलीवर रवाना झाल्याची माहिती आहे. आता जे मला माहितीच नाही त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. मी माहिती घेतो जळगावची. जळगावला काय झालंय, कशा पद्धतीने झालंय, महेंद्र दळवी साहेब काय बोलले. बघा, मी थेट जे आलो ते इथं आलो, आमच्या सगळ्या लोकांची बैठक घेतली आणि परभणीच्या संदर्भामध्ये काय निर्णय झालाय यासाठी आपण चर्चा करतो. आता जळगावमध्ये काय झालेलं आहे, जळगावमध्ये काय झालेलं नाही किंवा सिंधुदुर्ग. शिवसेनेचे संकट हो, पण आता मला तुमच्याकडनं कळलं ना की जळगावमध्ये असं असं झालेलं आहे. मी तिथल्या लोकांची चर्चा करतो. पण परभणीमध्ये महायुतीचा विजय हा फार मोठ्या फरकानं होईल. इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल, परभनी आज तक के कार्यकारी संपादक शेख शहनाज और परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन, उसी के साथ में परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। अगर पहली बार आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग,
कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 973002000824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860711237, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।